पारितोषिक कारण या ठिकाणी ते सनी चौधरी सरांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिले जाते कारण आपण बघू शकाल. वळूया मॅच कडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित. सेलिम मारून चेंडू जातोय. आपण बघतायत डीप कॉर्नर रिझन मध्ये. इथे मात्र अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कौस्तुभ डेंजर इन कडे वेगाने गेले होते. 2 धावा होत आहेत परिपूर्ण आणि स्कोर पोहोचलाय 8 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुमित हे एक मोठं नाव आहे. सातपाडी संघ म्हटल्यानंतर सध्या चर्चेतला संघ आहे. चांगली युवा खेळाडूंची ब्रिगेड पूर्णतः दिसते. ध्रुव 11 सातपाटी असेल किंवा सातपाटी 11 ज्या पद्धतीने खेळतायत. पुढचा चेंडू पुलटॉस. चेंडूला मात्र खेळतायत. पण बघताय डीपेक्सचा कव्हर्स मध्ये सिंगलला डबल करण्यामध्ये माहिर आहेत कौस्तुभ. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. क्लास आहे, गुणवत्ता आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल कसं करावं, प्रेशर कन्वर्ट करताना त्या धावा कशा वसूल कराव्यात याचं एक उत्तम उदाहरण कौस्तुभने दिले. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलंय 10. सुमित पुनश्च तयार होताना चांगली गोलंदाजी हाताळतायत. पॉवर प्ले मध्ये महत्वाचं षटक असतं आणि ती जिम्मेदारी सुंदर हँडल केले. ओ यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता भावेश यांचा, भन्नाट वेग. या वेगाला पुरता रीड करता आलेलं नाहीये. डॉट बॉल. 10 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. डबल डिजिट मध्ये पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित. पहिलं षटक वीरू बाबरेने सुंदररित्या हाताळलं आणि त्यानंतर ती जिम्मेदारी घेत आहेत यंग टॅलेंटेड राईट आर्म बॉलर मिस सुमित. गोलंदाजी ट्रॅकवर. अल्टीपल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, तितकंसं सफल नाहीये. धावसंख्या 1 ने आकार घेताना लेगबाईच्या रूपानं स्कोर पोहोचलाय 11. धावा स्कोर कार्ड वरती कौस्तुभ. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. ओके. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील सुमित. ओ यावेळेला शॉर्ट पूल. चेंडू मात्र कार्पेटला रोल करत जातोय मिड विकेटचा खेळाडू आणि ते चुकी झालंय. मागे परतावं लागेल भावेश की सुमित. बघायचंय कोण फलंदाज बाद होतोय. भावेश. विकेट गिरतावा मोजी बसतावा. नवीन फलंदाज मैदानाच्या इंटर झाला पाहिजे, इन झाला पाहिजे याची नोंद घ्या. न्यूमॅन येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील मोठं नाव. पंकज पाटील म्हटल्यानंतर व्यावसायिक क्रिकेट, पालघर डहाणूचं क्रिकेट खूप सुंदर हाताळताना एक शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व असणारा पंकज. उंच पुरासह पंकज पाटील गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, सर्वांना एक अप्रतिम आवडणारा खेळाडू म्हणून पंकज पाटील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर आपल्याला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 12 आणि पहिला धक्का भावेशच्या रूपाने लागलाय. सर पंकज पाटील दाखल होत आहेत. सुमित एका बाजूने एक चांगली कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचा हा अंतिम चेंडू असेल. समोर कौस्तुभ पाटील. पुढचा चेंडू सुमित. आणि इथे आपण बघतायत कौस्तुभला सुद्धा जावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला आणखीन एक धक्का देताना सुमितचा एक यशस्वी षटक आणि दुसऱ्या बाजूने थोडंसं स्कोर कार्ड थांबवलंय. विनस टेंबोडी संघाचं एक यशस्वी षटकाचे होते सांगता. जाऊया उर्वी डीजे कडे आणि येऊया मॅच कडे.
युवा खेळाडू एक प्रोत्साहन देण्याचं काम करताना नेहमी पंकज आता जीतला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय संघ नायकानं. एका बाजूने मात्र सुमित आणि वीरू बाबरेची गोलंदाजी क्लास 1 राहिले. परफेक्ट अनुशासन, चांगली कन्सिस्टन्सी, परफेक्ट एक्युरेसी आणि त्याच्या जोरावरती विनर टिंबोडी संघाला जखडून ठेवलंय. परंतु पंकज पाटील दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे पंकज पाटील, आक्रमक बॅटर, तर दुसऱ्या बाजूने अचूकतेचं माहेरघर म्हणून नक्कीच वीरू बाबरेने जे पहिलं षटक हाताळलेलं आहे ते जबरदस्त आहे. तर बॅटल इथे रंगणार आहे. 2 षटकं कंप्लीट झाल्यात, 2 धक्के दिलेले आहेत सातपाटी 11 संघानं विनर्स टिंबोडी संघाला. परंतु पंकज पाटील दाखल झाल्यानंतर चित्र कशा पद्धतीने बदलेल त्यासाठी मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मॅचकडे वेधताना प्रेझेन्स ऑफ माइंड, हळवारपणे फक्त दिशा दिली फॉर अ सिंगल आणि एक चांगली खेळी. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे शॉट खेळू शकणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये वेळ देतात त्या त्या वेळेला वेळ तुमच्या मदतीला धावून येते. आणि पंकज पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनी जाणलंय की सिंगल घेत कडे जातील. 13 धावा स्कोर कार्डवर. यावेळेला थोडासा बाउन्स झाला चेंडू, अंगावरती येणाऱ्या चेंडूला हळवारपणे खेळलं. तिथे हेमकांत होते, चेंडूला फील्ड करतील, थ्रो करतील. धावसंख्या बघायला मिळते ते 14. हेमकांत भोईर, अनेक वर्ष हेमकांतनं क्रिकेट हाताळलेलं आहे. एक मोठा खेळाडू म्हणून हेमकांतकडे सातत्याने बघितलं जाते. ते गली रिझन मध्ये तैनात आपल्याला बघायला मिळतात. काही वेळेला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न हेमकांत पुन्हा एकदा फ्रेम मध्ये बघायला मिळतात. एक धाव कंप्लीट झालंय. 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे. एका बाजूने मात्र पंकज पाटील आणि जीत गावड यांची एक प्लॅनिंग असेल की वीरू यांचा एक अंतिम षटक आहे आणि चेंडूला सामोरे जायचं आहे, ऑन मेरिट खेळायचं आहे. जर रडारमध्ये चेंडू आला तर लॉफ्ट करायचा, अन्यथा सिंगल डबलकडे फोकस करायची रणनीती असेल. काही वेळेला स्टिअर केलंय पुन्हा हेमकांत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 वरती पोहोचलंय. चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळतं. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा वीरेंद्र बाबरे. वीरू मिस शॉट आणि चुकी झालंय. इथे मात्र आपण बघतायत पंकज पाटीलला एक लाईफ मिळते आणि सोबत 2 धावा सुद्धा. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचले 18 वरती. पंकज पाटीलला मिळालेलं जीवनदान येणाऱ्या काळामध्ये किती चांगल्या इनिंग मध्ये ते कन्वर्ट करतील ते मात्र इथे बघावं लागेल. त्यानंतरची मॅच आपण बघतायत. एक मोठं बॅटल AB 11 दांडी बनाम मैत्री 11 पालघर असं रंगणार आहे. पुढचा चेंडू. चांगला शॉट सिलेक्शन आहे. बॉटमहँडचा सुंदर उपयोग केला गेलाय. कट शॉट खेळला गेला पालन यांच्याकडनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 19 वरती. 3 षटकं संपलेली आहेत. अधिराज्य सातपाटी 11 संघानं कन्सिस्टन्सी चांगली ठेवलेली आहे. सातत्य एक जबरदस्त बघायला मिळतं. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये काय होईल मैदानाच्या आतमध्ये ते बघण्यासाठी ऐकत राहा, बघत राहा. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक पर्व 2. कमॉन डीजे. सुमित म्हात्रे वैयक्तिक 2रं सामन्याचं 4थं षटक. थोडंसं प्रेशर विनर्स टिंबोडी संघाकडे. त्याला त्याच पद्धतीने ठेवण्यासाठी 2 रेग्युलर फ्रंटलाईन गोलंदाजाचा वापर करतायत सातपाटी 11 संघाचे संघनायक. आणि सुमित म्हात्रेला पुन्हा वैयक्तिक 2रं सामन्याचं 4थं षटक घेऊन
इंट्रोड्यूस करताना समोर पंकज पाटील ज्याला एक जीवनदान मिळालेलं आहे तोच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पंकज पाटील मिस टाइम शॉट पुनश्च एकदा खेळतायत आणि इथे चुकी नाहीये. पंकजला सुद्धा जावं लागेल. स्वस्तात बाद होताना पंकज पाटील आउट. उज्ज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उज्ज्वलला आपलं कार्य इथे संपन्न करावं लागेल परंतु सुमित मात्रेनं वेग आणि एक्युरेसीचं जे सुंदर उदाहरण पेश केलंय त्याच्या अगेन्स्ट विनर स्टेंबोडे मोठे शॉट खेळण्यामध्ये थोडेसे अपयशी बघायला मिळत आहेत. क्रिकेट आहे बघायचं आहे. उज्ज्वल न्यू मान दाखल झाल्यात. उज्जूकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार जर ते खेळले तर एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. तिसरा धक्का लागतोय विनर्स टेंबोडे संघाला. का बाजूने सुमित मात्रेची कन्सिस्टन्सी लाभदायक ठरते 7-11 संघाला. येतानाच मात्र सरळ एक्झिक्यूट करतायत डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचेल 21 वरती. तून मात्र आपण बघतायत स्ट्राईकला बॅटर जीत. नावामध्ये जीत आहे. बॅटिंग मध्ये जीत करावी लागेल. आक्रमकता ही जीतकडे ठासून भरले योग्य वेळी ती बाहेर येणे गरजेचं आहे. समोर सुमित मात्रे सारखा एक वेगवान गोलंदाज आहे आणि ते चेंज ऑफ द पेस थोडंसं फिंगर रोल केले हळवारपणे चेंडूला रिलीज केलं गेलं. धावसंख्या 1 ने आकार घेताना पुढचा चेंडू ओ परफेक्ट परफेक्ट चेंडू खोलवर टप्प्याचा डॉट बॉल. स्कोर 21 वरती थांबलाय. आपण बघतायत या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 2. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडूला येऊ दिलं. त्याच्यानंतर बॅटचा फेस ओपन करत चेंडूला पुनश्च डीप बॅकवर्ड पॉइंट कडे खेळले गेले. धावसंख्या 1 ने आकार घेताना 22 वरती पोहोचले. षटक क्रमांक आपण 4थं बघतोय आणि थोडंसं संकटामध्ये सापडलाय विनर्स टेंबोडे संघ. या संकटातून बाहेर येण्यासाठी कुठला फलंदाज एक चांगली नॉक खेळेल चांगली कॅमिओ खेळेल जी फिल्डिंग करताना संघाच्या गोलंदाजांना एक पाठबळ देईल. आणि ते नशिबाचा चौकार लॉंग स्टॉप मध्ये येत आहेत. लॉंग स्टॉप मधून चौकार धावसंख्या पोहोचेल ती 26 एसटीचे.
गोलंदाजाला मितेशला मात्र प्राचारण केले. समोर आपण उज्ज्वलला बघतोय, एक युवा फलंदाज आहेत उज्ज्वल. मितेश तयार. ओ चांगला हलकासा लेग ब्रेक. सध्याच्या काळामध्ये नवीन नवीन गोलंदाज ऑफ ब्रेक असेल, लेग ब्रेक असेल, परफेक्ट हाताळत आहेत. आणि राईट हँड बॅटरसाठी आता अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं, कारण स्पिन गोलंदाजाचा भरणा भरपूर वाढलाय. याही वेळेला बघायला मिळतो तोच चेंडू आणि त्याच पद्धतीची बॅटिंग अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होतो, आणि तिथे मात्र लेग ब्रेकचं एक उत्तम उदाहरण मितेशनं पेश केले. गुडलेनवरून चेंडू थोडासा बाहेर निघतो आणि एसटीच्या मागे जाताना एसटी रक्षकांची कामगिरी तेवढीच ताकदीची आहे. आता मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, एक धाव सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 27 वरती स्कोर कार्ड जाताना आपण बघतायत. आता मात्र जीत 27. पुढचा चेंडू, ओ शॉर्ट बॉल, आणि जीतच्या चेंडूची वाट बघत होता. वाट बघून खऱ्या अर्थाने या चेंडूची वाट लावलंय. सरळ पाठवताय स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेट आणि बॅकवर्ड टॉस क्युअरलेगच्या डोक्यावरनं पाठवतायत. फाईन हँडसम षटकार. स्कोर थांबला. चौतीस वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण बघतायत हर्षल न्यूमान मैदानाच्या आतमध्ये, आणि अंतिम न्यूमान पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिड विकेटला खेळतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 35 धावा. दिशांत गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय स्लॉग ओव्हर मध्ये दाखल झालेले आहेत. प्रत्येक गोलंदाजानं आपला क्लास खूप चांगला दाखवलाय. वीरू बाबरे असतील, सुमित म्हात्रे असतील, आणि त्याच्यानंतर आपण बघतायत अप्रतिम शॉट. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते, एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू गेलाय. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ॲक्युरेट थ्रो तितकासा चांगला गॅदर करता आला नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 36 वरती पोहोचले. या षटकातील चेंडू झालेले ते 2. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. त्यानंतर मैत्री 11 पालघर आणि AB 11 दांडी
या दोन संघांनी टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मिस टाइम शॉट. नो मॅच लँडला चेंडू पडतोय. पुढे आपण बघताय कव्हर रिझर्व मधनं चांगला थ्रो. तद्वर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना 38 वर पोहोचले. 38. चांगली गोलंदाजी. मितेश असेल, दिशांत आपण बघतायत, सुमित आणि वीरू या चारही गोलंदाजांना जी कन्सिस्टन्सी ठेवले ती जबरदस्त आहे. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा तीच कन्सिस्टन्सी इथे बघायला मिळते. एका बाजूने जी त्यांचा प्रयत्न आहे मोठे शॉट खेळण्याचा. आणि भरपूर वेळानंतर शॉर्ट बॉलला प्रॉपर एलिव्हेशन हुक मध्ये कन्वर्ट करत लॉंग लेगच्या डोक्यावरनं पाठवून दिलंय. डिपॉझिट केले 6 धावांसाठी. कार्ड पाठवलंय. 2 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. 44 रन स्कोर कार्ड वर. दरम्यान दिशांत पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. जबरदस्त आक्रमक काउंटर अटॅक बघायला मिळतोय. धावस जी त्यांचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 29 धावा. एक चांगली नॉक आहे. जबरदस्त कॅमिओ. 1 टू गो. 50 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. हो यावेळेला थोडासा गतीला कमी केलं आणि तिथे मात्र जीतला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. 51 धावांचं टार्गेट. चला टॉस साठी या. मैत्री 11 पालघर आणि इम11 दांडी अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. टार्गेट सेट केले 51 धावांचं. विनंती असेल विनर सेंबुडी फील्ड सजवतील आणि सातपाटी संघ चला ओपनिंग पेअर पाठवायचंय त्वरित जाऊन.
दांडी संघ फिल्डिंग. नेक्स्ट मॅच मध्ये मैत्री 11 पालघर संघ पण बॅटिंगसाठी सज्ज राहायचं आहे. समोर पॅव्हलियन कक्ष आहे, तिथूनच बॅटिंगसाठी आपण यायचं आहे. चला सातपटी 11 संघ ओपनिंग पेअर पाठवा आपण. भावेश आणि वीरू ही जोडी दाखल झाले. चला पण वळतोय मॅच कडे. 51 धावांचं टार्गेट. भावेश सुर्वे आणि बीरू बाबरी ही जोड़ी दाखिल झाले. क्षेत्रों में सपनाओं का 51 रन को बनाना है, सेकंड राउंड में पहुंचना है. चला विनर्स टेंबोडी संघ पण फिल्डिंग सजवायची आहे. तर वळूया मॅच कडे. विनर्स टेंबोडी विपक्ष संघ आपल्याला बघायला मिळेल. सातपटी 11 50 धावांमध्ये रोखलंय आणि 51 धावांचं टार्गेट समोर आपल्याला बघायला मिळतंय. भावेश सुर्वे पंकज पाटील तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. 51 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आपण बघतायत. व्यावसायिक खेळाडू, पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे पंकज पहिलं षटक घेऊन या ठिकाणी संघामध्ये ऊर्जा देण्याचं काम करतील का, हा एक प्रश्न आहे. त्याच्या समवेत आपण बघतायत स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच भावेश. पहिला चेंडू बॅटला ब्रश केलाय आणि सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. फ्लाय स्लिप मध्ये कॅरी झाला होता. इथून आपण बघतायत शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला हा मात्र चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि येतोय चौकार. एक चांगली स्टार्ट सातपटी 11 संघासाठी. थोडंसं बॅकफुटला जाऊन भावेश सुर्वे चेंडूला गली पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिथून चेंडू बॅटला ब्रश करत
चौकार आपल्याला बघायला मिळतोय. गली रिझर्व्हमध्ये आपण प्रफुल यांना बघतायत. अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे असे प्रफुल गलीमध्ये आपण बघतायत. पुढचा चेंडू घेऊन पंकज पाटील तयार होतील. रट्टा मोर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांचा सिग्नल वाईड बॉल पण बघू शकाल. पंचांचा कॉल वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 5 वर पोहोचेल. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर वाईड बॉल. एकंदरीत 5 धावा. तयार होताना पंकज. कमबॅकिंग करावी लागेल पंकजांना. पाच धावा स्कोर कार्ड वरती. 51चं टार्गेट आहे. भावेश सुर्वे बॅटला ब्रश करून लक फॅक्टर. नशिबाचा चौकार. पुढचा चेंडू. वेळेला आपण बघतायत डॉट बॉल आलाय. एक वेगवान चेंडू हाताळला गेला. पंकज पाटील यांची देहयष्टी जर आपण बघितली, एक उंच पुरे गोलंदाज आहेत आणि तेवढ्याच वरून चेंडू. ज्यावेळेला त्याचा आम खऱ्या अर्थाने जर बघितलं, उंचावरून हात वरून चढणारा चेंडू, सुटणारा चेंडू खऱ्या अर्थाने एक चांगली उंची देऊन जातो. खूप चांगला पॉइंट बॉटमहँडचा यूज केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र येतोय. एक चांगला कट. चौकार. पुढचा चेंडू. ओ हुक केलं यावेळेला. प्रॉपर एलिव्हेशन आहे. थोडंसं गतीला परिवर्तन करणारा चेंडू होता. लॉंग लेग मध्ये येतोय चौकार. धावसंख्या 13 वर स्थिरावली गेली. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पंकज पाटीलच्या अगेन्स्ट भावेश सुर्वे आपले हात खोलतायत आणि 51 धावांचा पाठलाग करताना विस्फोटक स्टार्ट. पॉवर प्ले मध्ये फलंदाज आपली बॅटिंगची पॉवर, नजाकत, ताकद, एलिव्हेशन आणि आपली स्ट्रेंथ दाखवताना. ओ परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर. थोडासा चेंडू मिड ऑफला जातोय. डॉट बॉल. स्कोर कार्ड 13 रन्सवर थांबले. त्याच्यानंतर EB 11 दांडी टॉस जिंकला. शतरक्षण स्वीकारलंय. मैत्री 11 पालघरला बोलवलंय बॅटिंग साठी. पुढचा चेंडू. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघतोय. चांगली कमबॅकिंग पंकज यांची. एकंदरीत 3 चौकार 1 वाईट. 13 धावा. पहिलं षटक संपलंय. 51चं टार्गेट समोर आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 30-38चं इक्वेशन. साठी जीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 51चं टार्गेट आहे. वीरू बाबरे आपल्याला बघायला मिळतील. कमी वेळामध्ये 4 खेळाडूंना आपल्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटमध्ये करायला लावले. असं कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेला असा ऑलराऊंडर वीरू बाबरे आपण बघतायत. तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर जीत आहे. समोर वीरेंद्र बाबरे. ओहो, गुडघ्यावरती बॅलन्स बनवून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. जीत यांचा एक स्लोवर वन. एक चांगला चेंडू बघायला मिळाला. एक्स्ट्रा उद्ध्वस्त झाल्यात
आणि वीरू बाबरे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना डिपार्टेड आउट. थोडंसं वॉर्मअप करत आहे आपण. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तेवढंसं प्लॅनिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. करण सन्युमान, करण मेहर चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि त्यानंतर मात्र जीतनं ज्या पद्धतीने बॅटिंग केलंय त्याच तोला मोलाची गोलंदाजीला साथ दिलाय. संघामध्ये जे ऊर्जेचं स्रोत निर्माण जर करायचं असेल कुठल्या तरी गोलंदाजाला किंवा फलंदाजाला आपलं 100% द्यावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही ते 100% देतात त्यावेळेला मात्र तुमचा जो पॉझिटिव्ह थिंकिंग असतो, जो विचार असतो, तो खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुमचं जे 100%चं योगदान आहे ते तुम्ही मॅचमध्ये देत असतात. त्यासाठी तुम्हाला जी विचारांची ठेव आहे ती भरपूर महत्वाची असते. वेळेला व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 14 वरती पोहोचलंय. 14 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळेल. 14 धावा. जीवनामध्ये किंवा मॅच मध्ये चढ उतार हे नेहमी येत असतात, परंतु धैर्यानं, चांगल्या गेम प्लॅनिंगनं, शांतपणे जेवढा फलंदाज गोलंदाज चांगली कामगिरी करेल तेवढा त्याचा जो प्रवास असतो मैदानामधला तो एक सकारात्मक विचाराने भरलेला असतो. फक्त स्टिअर केले हळवारपणे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 15 वरती पोहोचलंय. आणि ते त्यासाठी मात्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शांतपणे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागतं. थिंकिंग शुड धावसंख्या 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जीत चांगलं व्हेरिएशन, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आहे. समोर भावेश सुर्वे. अप्रतिम हळवारपणे थोडासा चेंडू वर खेळवला होता. ऑन द राईटचा शॉट आपण बघतायत. एक कव्हर्सला एक्झिक्यूट केला गेलाय. 2 धावा होत आहेत परिपूर्ण. 17 वरती स्कोर कार्ड पुढे सरकलंय. चांगलं शतरक्षण तिथे बघायला मिळालं कौस्तुभ पाटील कडनं. सुपर कव्हर्स ते एक्स्ट्रा कव्हरचं रिझन त्याने काही जबरदस्त लिले हँडल केला नाही. एक चांगला स्टॉप बघायला मिळाला. एक लांब वरचं चेस त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. याही वेळेला तोच प्रयत्न आहे. मिडॉपमध्ये खेळाडू आहे 30 सर्कल मध्ये, परंतु एक धाव चिताच्या चपलाईनं पूर्ण केले आणि धावसंख्या 18 वरती पोहोचवलेली आहे. 18 धावा. कारण मेहर लेफ्ट हँड बॅटर आहेत. अजूनही शांत युवा फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. आता जे प्रत्येक संघ आहेत त्याच्यामध्ये अनेक युवा खेळाडूंचं योगदान मोठं राहिले. याही वेळेला फक्त दिशा देत कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतायत. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 19 वरती. कालचा साई सापडेश्वर सालवड संघ जर आपण बघितला सर्व युवा खेळाडूंचं भरणं असलेला संघ आहे आणि त्या संघानं मात्र आपलं स्थान खऱ्या अर्थाने अंतिम दिवसामध्ये पक्क केले. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय आणि सरळ बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं भावेश सुर्वेच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. तर 25 धावा गोलंदाजी करत होते, परंतु अंतिम चेंडूमध्ये टाकलेला आखूट टप्प्याचा चेंडू जर एखाद्या सेट बॅटरच्या अगेन्स्ट तुम्ही हा चेंडू हाताळाल तर मात्र तो फलंदाज
यासाठी मात्र आपला एक सिग्नेचर शॉट आहे तो खेळतो आणि ते तिथे बघायला मिळालं. भावेश सुर्वेने दाखवून दिलं की शॉर्ट बॉलला कशा पद्धतीने हुक शॉटमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि फेकलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. पूल आणि हुकचं एक चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळालं. पंकज पाटील दाखल होत आहेत षटक क्रमांक 3 घेऊन. ही वेळेला आपण बघताय डॉट बॉलनं स्टार्ट दिले. ची गरज आहे, 25 झालेले आहेत. ते बी चेंडूंचा खेळ शिष्य व्यक्ती दुसरं आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन पंकज पाटील स्टिअर करतायत. कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. धावसंख्या 1 ने आकार घेईल. 26 वर स्थिरावलंय. त्यानंतर एक नाजूक टच, डेलिकेट टच आपल्याला बघायला मिळतो हळवारपणे. धावसंख्या 26. भावेश सुर्वे ओ याही वेळेला परफेक्ट एलिव्हेशन, फ्लॅट 6. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचली ती तब्बल 32 वरती. चेंडूचा काय प्रॉपर घेतलाय. भावेश सुर्वे यांचा जर टान्स आपण बघितला तर खऱ्या अर्थाने पूर्णतः मागच्या पायावरती बॅलन्स होऊन राहतात. थोडासा जर आकुटब्याचा चेंडू भेटला तर त्याच्यावरती जो आघात आहे तो जबरदस्त बघायला मिळतो. 32 हल्ल्यात धावसंख्या 32 वर स्थिरावले गेले. 32. भावेश सुर्वेंचा वैयक्तिक स्कोर 28. हा क्लास आहे भावेश यांचा. पंकज तयार होताना पुनश्च हो या वेळेला बॅकफुटला गेले. येऊ दिलं चेंडूला. पॉपिन क्रीजचा एक चांगला उपयोग बघायला मिळाला. फक्त दिशा दिली. सिली पॉइंट मध्ये एक धाव परिपूर्ण केले. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 33 वरती. 33 रन, 51 धावांचं टार्गेट. त्याच्यामध्ये जीत यांचा जो स्कोर राहिलाय जो अप्रतिम राहिलाय, संघाला थोडीशी साथ देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कुठल्याही फलंदाजाची साथ मात्र जीत यांना मिळाली नाही. एक सन्मानजनक स्कोर. या वेळेला थोडंसं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा दिशा दिली. एक धाव परिपूर्ण. मॅच बॉल आलाय. धावसंख्या पोहोचेल 1 ने 34. 34. भावेश विस्फोटक बॅटिंग खेळतायत. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते भावेशकडनं. हो याही वेळेला मात्र बघतायत आतमध्ये येणारा चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळतायत. 35 धावा झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती 3 षटक कंप्लीट होताना 18 चेंडू आणि 16चं इक्वेशन, 51चं टार्गेट. बघूया पुनश्च जीतला गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस करतायत की नवीन गोलंदाज. न्यूमान आपण बघतायत. पुनश्च जीत येतोय. 18-16चं इक्वेशन फाउंडेशन सुंदर बीड झालं. भावेश सुर्वेची बॅट तळपली आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्थितीमध्ये 7-11 संघ आपण बघतोय. स्ट्राईक वरती पुनश्च आपण भावेश लॉंग लेगच्या खेळाडूला थोडस पाकपट्टा स्क्वेअर लेग रिझन मध्ये तैनात करतायत भावेश सुर्वे. हो यावेळेला चेंडू थोडासा फिरवलाय.
चांगला कट केला. यासाठी चित ओळखला जातोय. टार्गेट जरी कमी असलं तरी प्रयत्न करणं हे भरपूर महत्त्वाचं आहे, कारण प्रयत्न हे रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ते सातत्याने जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला मिळणारी जी ऊर्जा आहे ना ती भरपूर मोठी असते. पुढचा चेंडू, गुड बॉल, चांगला चेंडू आहे. अप्रतिमरित्या अविरतपणे ही जर कन्सिस्टन्सी राहिली, येणाऱ्या काळामध्ये जरी 16 चेंडू 16चं जरी इक्वेशन असलं तरी नेहमी म्हटलं जातं की जिंकणं किंवा हारणं हे मित्रांनो निर्णायक क्षण असतात. परंतु तुम्हाला जेव्हा संधी मिळते तुमचा क्लास, तुमचा गुणवत्ता दाखवण्यासाठी, त्यासाठी तुमचं 100% तुम्ही द्यावं आणि तो प्रयत्न तुमच्याकडनं व्हावा. यावेळेला मात्र थोडासा स्लॉटमध्ये चेंडू, गॅप शोधला गेलाय. इन टू द गॅप मध्ये चेंडू आपण बघतायत. कबर्स एक्स्ट्रा कबरच्या मधनं येतोय. चौकार, धावसंख्या प्लाय झालंय 4 आणि पोहोचले तब्बल. सुंदर शॉट सिलेक्शन, थोडासा वर चेंडू खेळवला गेला आणि कव्हर्स रिझन मध्ये भावेश सुर्वे यांचा एक चांगला क्लास राहिलाय. 39. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना जीत. ओ यावेळेला मात्र संधी होती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 40 वरती. भावेश सुर्वेचं योगदान परफेक्ट राहिले या मॅच मध्ये. गोलंदाजानं कामगिरी केले. वीरेंद्र बाबरे असेल, सुमित म्हात्रे असतील आणि त्याच्यानंतर आपण बघतायत दिशांत आणि रजा घेत आहेत. थँक्यू सर, आपण इथे आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी राहू. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि ते आमची रजा घेताना. स्कोर पोहोचलाय 42. षटक क्रमांक आपण बघतायत 4था आणि चेंडू झालेले ते 5. 42. 9 रनची गरज आहे. त्याच्यानंतर जशी मॅच संपेल EB11 दांडी संघाने फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं आहे. ओ आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गतीला थोडंसं प्रभावित करताना, कमी करताना चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. येणारी चेंडू तुमच्याकडे ते 12 आणि धावा बनवायचे ते तुम्हाला 9 दिसे. आपल्याला बघायला मिळत आहेत सर कौस्तुभ. 12 चेंडू 9चं इक्वेशन आहे. बघूया कौस्तुभ पाटील आपला क्लास दाखवतील की भावेश सुर्वेचा जो झंझावत आहे, वादळी केळीचे साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. विजयाकडे जाण्यासाठी जी पावलं त्याने अग्रेसर केलेली आहेत ती अविरतपणे तशीच पुढे जातील की कौस्तुभ पाटील मात्र या मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट विनर्स टेंबोडे संघाला ऊर्जा देण्याचं काम करतील. हे बघण्यासाठी ऐकत राहा, बघत राहा. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक पर्व 2. एक अप्रतिम अशा मैदानावरती यंदाचा 20-25चा हा दैदिप्यमान सोहळा. कौस्तुभ पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. नामवंत गोलंदाज आहेत कौस्तुभ. टेंबोडे म्हटल्यानंतर एक उभरता सितारा म्हणून सातत्याने कौस्तुभकडे बघितलं जात आहे. तोच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सुर्वेच्या अगेन्स्ट ओ व्हाट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर. कुठलेही प्रत्युत्तर
साठी प्रेरणा देण्यासाठी पुरेशी असते. हेमकांत दाखल झालाय. तसं मी मगाशी म्हटलं की गौरवशाली इतिहास हेमकांतचा भरपूर वर्ष राहिलाय. तोच हेमकांत कौस्तुभ पाटील ज्याने पहिल्या चेंडूवरती एक सेट पॅटरला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. भावेश सुर्वे जो एक वादळी खेळून करून मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फक्त दिशा दिली गेली आहे. सिंगल 43वा स्कोर कार्ड वरती अप्रतिम असा पॅव्हिलियन कक्ष आपल्याला बघायला मिळतो. डगआउट मधून मात्र ज्या पद्धतीने इथून मात्र बॅटिंग टीम साठी चांगलं नियोजन आहे. दोस्ती ग्रुप खैरापाडाचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. कारण एक महिन्याची मेहनत आपण बघतायत. ग्रीन कार्पेट तयार केलेलं आहे. सुंदर ग्रीनरी आपल्याला बघायला मिळते. आउटफील्ड जबरदस्त बघायला मिळते आणि प्रॉपरची विकेट बनवली आहे ती सुद्धा जबरदस्त आहे. ओ यावेळेला बऱ्याच वेळानंतर लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाटील जसं मी मगाशी म्हटलं होतं की या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी कौस्तुभ पाटीलची लेंथ लाईन विकेट घेत या ठिकाणी कमबॅकिंग करतील का. तर 2 फलंदाजांना बाद केले आणि आता थोडीशी ऊर्जा थोडस विचार जे पॉझिटिव्ह थिंकिंग बघायला मिळत आहेत विनर्स टेंबोडे संघाकडे. न्यू मॅन दाखल झालाय दिशांत ज्याने अंतिम षटक हाताळलं होतं. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून दिशांतकडे बघितलं जाते आणि संपूर्ण सातपटीकरांच्या नजरा आता या मॅच कडे लागलेल्या. स्कोर कडे जर नजर फिरवली तर 43 झालेले आहेत. म्हणजे इथून 8 धावा बनवायच्या. चेंडू आहेत तुमच्याकडे आणि धावा बनवायच्या त्या 8. मॅच क्रुशल मोमेंट कडे दाखल झाले आणि दिशांत न्यू मॅन सुद्धा स्ट्राईक इन कडे आपल्याला बघायला ऑन स्ट्राईकला. तर एका बाजूने यशस्वी गोलंदाज कौस्तुभ पाटील. आणखीन एक विकेट आणखीन एक फलंदाज बाद. तंबूच्या आसऱ्याला तू चल मैं आया या धर्तीवरती मॅच विनर्स टेंबोडे संघाची आता देहबोली पॉझिटिव्ह थिंकिंग कडे कन्वर्ट झालंय आणि इथून मात्र आता संघर्ष होणार हे खऱ्या अर्थाने विनर्स टेंबोडे सांगताना. येत आहेत मैदानाच्या मध्ये 8 चेंडू आणि 8 रनची गरज आहे. दोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे आणि नवीन फलंदाज प्रणीत दाखल झालाय. नेहमी म्हटलं जातं नेव्हर गिव्ह अप बिकॉज वन डे यू विल सक्सीड आणि ते स्थिती बघायला मिळेल का. 11 चेंडू 9ची गरज होती परंतु कौस्तुभ पाटीलने सांगितलं की सहजासहजी मॅच सोडणारा मध्ये मी गोलंदाज नाहीये. कडवा संघर्ष कौस्तुभ पाटील करतायत. 8 मध्ये 8ची गरज आहे आणि प्रणीत सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने आपण हेमकांत यांना बघतोय प्रचंड अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूने अचूकता काय असते एक्युरेसी काय असते लेंथ लाईन काय असते याचं उत्तम उदाहरण पेश करणारा गोलंदाज मात्र या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आपल्या नावावरती नोंदवताना संघर्षाचा शंकनाद कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण पेश करतोय. पुढचा चेंडू आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. नेहमी म्हटलं जातं की नेहमी कहते ना कि पानी बहुत कोमल रहता है लेकिन निरंतर चलने का जो उनकी आदत है वो पाषाणों को भी तोड़ देती है. वैसे निरंतरता अगर आपके पास है जब आप चलते रहते हो तो बहुत सारे ऐसे काम आप कर जाते हो वहां पर दुनिया आपको देखती रह जाती है आणि तेच घडतंय कौस्तुभ पाटीलच्या स्पेल मध्ये. आणखीन एक विकेट.
संकट काळामध्ये धावून आलेल्या गोलंदाजाचं नाव आहे. एका षटकामध्ये 4 विकेट घेत सातपाटी संघाचा विजय सहजच होईल ही चर्चा मैदानाच्या बाहेर होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक दृढ निश्चय होता कौस्तुभ पाटीलचा. मी मात्र विनर्स टेंबोडी संघाला मॅच मध्ये आणेन. 4 विकेट घेत धावा फक्त केले खर्च 1 आणि 6 चेंडू 8चं इक्वेशन आणताना मॅचला घेऊन आल्या दुहेरी वळणावरती. मॅच आता मात्र खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांना एक चांगलं टॉप क्लासचं एंटरटेनमेंट देते. विकेट बाद झालेले टोटली जर आपण बघितले तर 5. येणारे 6 चेंडू 8ची गरज. नवीन फलंदाज येतोय. मॉन्टी या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाले तो मानव नॉसगीनकडे दाखल झाला. तर एका बाजूने अनुभव तुम्हाला काय शिकवतं, तर अनुभव तुम्हाला काय करायला हवं आहे ते शिकवतं आणि तो अनुभव बॅटर आहे. नाव आहे हेमकांत चपाती या नावानं ज्यांना भरपूर प्रेम मिळालं तो हेमकांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज निकेत. 6 चेंडू आणि 8चं इक्वेशन. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक मॅचेस या दोलायमान स्थितीतल्या प्रत्येकाने अनुभवलेल्या आहेत आणि त्यामधलीच एक आणखीन मॅच. फक्त स्टिअर केलंय. सिंगल कंप्लीट होत आहेत बघतायत. एक धाव परिपूर्ण होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नाहीये. धावसंख्या 1 ने पोहोचेल ती 44. 51चं टार्गेट. इथून मात्र जे विनर्स टेंबोडी संघाचे समर्थक असतील त्याच्या मनामध्ये आता प्रश्न आलाय की आणखीन 5-6 धावा असत्या, आणखीन मॅच रंगले असते. परंतु क्रिकेट आहे. येणारे 5 चेंडू आणि 7ची गरज आहे. परंतु मॅच जबरदस्त आहे. कौस्तुभ पाटीलनं या मॅच मध्ये केलेलं पुनरागमन, दिलेली ऊर्जा, दाखवलेली लेंथ लाईन, घेतलेले विकेट आणि केलेला पलटवार हे सर्वच काही हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवलं जाईल. और कहते ना दिल जीतने का मकसद होना चाहिए. दुनिया जीत के तो दोस्तों सिकंदर भी खाली हाथ गया था. पुढचा चेंडू यावेळी रामिस्तान शॉट. बॉल हवेमध्ये आहे. आणि काय घडलंय तिथे? 2 धावा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. आणखीन मॅच वरती पकड परिपक्व झाल्या असती, विकेट इथे आला असता. परंतु विकेट मानवला जीवन दान देताना सोबत 2 धावाही देत आहेत. म्हणजे धावसंख्या पोहोचली आता 46 वर. येणारे चेंडू आहे 4 आणि 5 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि हृदयाचे टोके वाढवायला कशा पद्धतीने ते कारणीभूत ठरतं ते आपण बघू शकाल. 4 मध्ये 5ची गरज. मानव समोर निकेत आहे. वेळेला आपण बघतायत 1 धाव परिपूर्ण झालंय. 3 मध्ये आता 4 रनची गरज आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना 47. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच आहे. काय मॅच आपण बघतोय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आणि संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. फक्त अजूनही 4 धावा बनवायच्या. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. एक चांगला शॉट मॅचला फिनिश करेल. एक चांगला चेंडू मॅचला आणखीन कन्सॉलिडेट करेल. आणि हेमकांत, मी म्हटलं होतं की अनुभव तुम्हाला काय शिकवतं, की काय कधी करायचं आहे हे हेमकांतने दाखवून दिलं. परंतु कौस्तुभचं कौतुक करेन, विनर्स टेंबोडी संघाचं कौतुक करेन.
ज्या पद्धतीने आपण संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय त्याला आमचा सलाम असेल. हार्ड लक विनर्स टेंबोडे संघ. वळूया प्लेअर मॅच कडे.